नमस्कार. आपलं नाशिक तुम्ही बघताय. मी आहे रुचा आणि आयुर्वेदावर बोलू काही या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सण म्हटले की उत्साह आला, आनंद आला आणि आपल्या संस्कृतीमध्ये तर खाद्यपदार्थांची रेलचेल सुद्धा आली सण म्हटलं की. पण ना भारतीय परंपरेमध्ये जेवढे वेगवेगळे खाद्यपदार्थ आहे तेवढंच उपवासाला सुद्धा महत्व आहे. आता बघा ना कितीतरी सण आहेत. म्हणजे आता रिसेंटलीच आपण काही सण सेलिब्रेट केलेत. आता नारळी पौर्णिमा येते आहे, त्याच्यानंतर राखी पौर्णिमा येते, ईद सुद्धा आहे. आणि याच विषयी आजचा आहे खास एपिसोड. आणि नेहमीप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आजच्याही आपल्या कार्यक्रमामध्ये माझ्या सोबत आहेत नाशिकचे सुप्रसिद्ध वैद्य वैद्य विक्रांत जाधव सर. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात? एकदम मस्त. जसं मी सुरुवात केली की सण सणवार आता सुरू झालेले आहेत, श्रावण महिना आहे. पण ना विचार करता करता माझ्या मनात असं आलं की श्रावणामध्ये आपले सगळे हिंदू धर्मातले उपवास तर सुरूच होतात, पण आता ईद पण आहे. ईद म्हणलं म्हणजे रमजान महिना आला आणि रमजान मध्ये सुद्धा खूप सारे उपवास असतात. सो दोन्ही धर्म वेगवेगळे आहेत, दोघांचे उपवास वेगवेगळे आहेत. पण आयुर्वेदावर याच्यावर एकच काय उत्तर आहे का? खर तर हा खूप सुंदर आहे. धर्मशास्त्र जर आपण बघायचं म्हटलं तर प्रत्येक धर्मशास्त्र कसं जवळ येतं. रमजानचा महिना हा नसला, उद्या ईद उल फित्र आहे की ज्याच्यामध्ये प्रोफेटचा जन्मदिवस असतो, तो साजरा केला जातो. भले इथे उपास कदाचित नसतं, पण त्याही बरोबर एक मात्र खरं आहे की याच्या अगोदर रमजान महिना गेलाय. आता रमजानचा महिना जो जातो तर त्याचा विचार जर आपण केला तर त्या त्या देशाने त्याच्या धर्मशास्त्राप्रमाणे तिथे केलेला आहे. आणि त्याचबरोबर श्रावणाचा महिना आहे. म्हणजे ह्या दोघांमध्ये साम्य भरपूर आहे. हा. त्या त्या देशाच्या ठिकाणी म्हणजे दुष्यम देशम बलम, त्या त्या देशाच्या ठिकाणी त्यांनी धर्मशास्त्राने वापर करून आयुर्वेदाचा त्या पद्धतीची आहार संस्कृती मांडली. ज्या वेळेला आपण म्हणतो की ते लोक काही खात नाही, उपासाच्या पद्धती बघा. पण जो उपास जर का तुम्ही UAE मध्ये बघितलं तर तिथे प्रचंड उकाडा असतो दिवसभर. या उकाड्यामध्ये तुमचा अग्नी जो आहे तो कमी होतो. अग्नी प्रचंड कमी होतो, कारण तुम्हाला शेवटी शरीरस्थ अग्नी वेगळा आणि बाहेरून येणारा अग्नी वेगळा. तर हा प्रचंड कमी असतो. त्यामुळे तिथे सूर्योदयाच्या अगोदर खाऊन घ्यायचं. रात्रीचा गारवा हा तुमचा अग्नी वाढवतो. त्याच्यानंतर दिवसभरात काही नाही खायचं. त्याच्यामध्ये हजारो, आता कित्येक शेकडो वर्षापासून हे चालू आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहतं, हे सिद्ध झालेलं आहे. आणि संध्याकाळ नंतर मग त्यावेळेला तुम्ही उपास सोडायचे. सेम आता जर उपासाच्या पद्धती बघितल्या तर श्रावणामध्ये खरं सांगायचं झालं तर 4 आणि 5 वाजता उपास सोडण्याची प्रथा आहे. अच्छा. म्हणजे आजही मला असं वाटतं मुंबई, पुणे, नागपूर अशा अनेक ठिकाणी 4 वाजता पूर्वी हाफ डे असायचे शाळांना, ऑफिसेसना हाफ डे असायचे आणि त्या वेळेला केळीच्या पानावरती आपला उपास सोडण्याची प्रथा होती. आणि त्याही पलीकडे स्वीट डिश त्यावेळेला फक्त केळ्याचं शिकरणच होतं. म्हणजे हा सगळा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की धर्मशास्त्राने कसं वापर केलेला आहे. श्रावणी सोमवार म्हटलं की लोक वाट बघायची कशासाठी, हाफ डे साठी, कारण रविवार नंतर आलेला एकमेव तो. तर हा जो विचार आहे हा बघा, सूर्यास्ताच्या आत म्हणजे आपल्या धर्मशास्त्राने सुद्धा आपल्याला एक महिना, ज्याला आपण करेक्टिंग मंथ पण म्हणू शकतो, करेक्शन मंथ, की एक महिना असा दिलाय की त्या वेळेला तुम्ही संध्याकाळी जेवायचंय आणि संध्याकाळी बघा तुम्हाला कसं वाटतं. त्यावेळेला धर्मशास्त्राला माहिती होतं की पुढचा काळ आणखी वेगळा आहे, त्रेतायुग आणि युग बदलणार आहेत. पण तरी सुद्धा त्यांनी एक संस्कार तुम्हाला टाकून दिले की या पद्धतीने उपास करा आणि पुढे चला. आणखी पण बरंच काही आहे, कारण धर्मशास्त्राने आपल्याला कुठेही काय खायचं उपासाला याचा उल्लेख केलेला नाहीये. पण आता खाण्यावरनं मला असं सुचलेलं आहे की नारळी पौर्णिमा आहे, राखी पौर्णिमा आहे. सो आपल्याकडे नारळी पौर्णिमा म्हटलं की केशरी भात येतो मस्तपैकी, नारळाच्या वड्या येतात, नारळाचा आणि दुधाचा वापर करून केलेले पदार्थ, आणि रमजान मध्ये सुद्धा शीरखुर्मा आहेच की. सो नारळ आणि दूध याला काही स्पेशल महत्व आहे का या महिन्यात? म्हणजे आपण जर धर्मशास्त्र आणि आरोग्यशास्त्र असं जर बघितलं ना तर त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की नारळ आणि दूध याचा अर्थ स्पष्ट आहे. का तुम्हाला तुमचं आरोग्य वाढवणार आहे, तुम्हाला शक्ती देणार आहे. आणि नारळ तर आहेच ना, त्याला तर आपल्याकडे तर श्रीफळच म्हटलंय. जेव्हा माणूस कुठचाही जावई घरी आला तर त्याला पहिला नारळ देण्याची प्रथा आहे ना. म्हणजे काही लोक श्रीफळ देऊन मोकळं करा असा पण शब्द आहे, पण खरं तर श्रीफळ ते आहे. लक्षात घ्या, देवाला सुद्धा नारळ फोडण्याची प्रथा आहे. देव नारळ खात नाहीत हे स्पष्ट आहे.
पण त्याच्यातून नारळ फोडायचा आणि काही भाग देवाच्या ठिकाणी ठेवायचा की ज्यामुळे ज्यांनी नारळ आणलेले नाहीये त्यांना त्यांचं आरोग्य राखण्यासाठी हा नारळाचा प्रसाद द्यावा. एक वा. स्पष्ट संकेत आहे, स्पष्ट. म्हणजे हे जे संकेत आहेत, आता तुम्ही शिरकुमा आपण जेव्हा म्हणतो तर नारळ आणि दुधाचं उत्तम कॉम्बिनेशन. नारळी पौर्णिमा, नारळी पौर्णिमेचे आता बरेच प्रकार आहेत. म्हणजे नारळी पौर्णिमेचे जे रक्षाबंधन आलं, सगळं आलं, पण त्याही पलीकडे यांच्यामध्ये एक साम्य आहे, ते म्हणजे दूध आणि नारळ. हे तर साम्य, आणि ते पण येतं कशातून, तर तुमच्या उपासानंतर येतं. कारण तुमच्या उपासामध्ये तुमच्या शरीराची झालेली क्षीणता, झीज ही भरून काढण्यासाठी नारळ आणि दुधाचा चांगला वापर होतो, की ज्या वेळेला अग्नी कमी झालेला आहे. हा. लक्षात घ्या, UAE मध्ये सुद्धा ज्या वेळेला रमजानचे उपास असतात त्यावेळेला अग्नी प्रचंड कमी असतो, पण दिवसभरात काहीच खात नाही, त्यामुळे अग्नी वाढतो, पण बाहेर पण उष्णता असते. पण त्या ठिकाणी ते खातात. त्यांचं खाणं जर आपण बघितलं तर खूप वेळा आपण म्हणतो की खजूर आणि हे, पण त्यांचे गुणधर्म हे खूप चांगले आहेत ना. खजूर ज्या वेळेला खातो त्यावेळेला तुम्हाला मांसबल मिळतं, तुम्हाला रक्त क्षीणता कमी होते. त्यानंतर त्यांच्या खाण्याचे पदार्थ ठमूक आहे. आणि लक्षात घ्या, ती झालं, बऱ्याच लोकांना वाटत असेल की खूप सकाळी सकाळी उठून फार चांगलं काही खातात, पण लक्षात घ्या त्याच्यावरती पूर्ण सावट आहे, ते रमजानच्या महिन्याचं. रमजानचा महिना हा धर्माला कुठेही मान देऊन केलेला महिना आहे. म्हणजे जर आपण तिथे बघितलं तर साधी गाणी सुद्धा वाजवत नाही तर त्या हो. रमजानच्या महिन्यात. म्हणजे तिथे गाण्यांचं तिथे कुठचंही एंटरटेनमेंट ज्याच्यामुळे तुमच्या मनाला कुठेतरी उत्तेजना मिळेल अशा पद्धतीचं पूर्ण बंद असतं. आणि त्यानंतर येणारा आपण जेव्हा आहारावरती येतोय त्यावेळेला दूध आणि हे त्याच्यातलं साम्य आहे. आणि त्याच्यानंतर त्या पलीकडे आपण जर केशर वगैरे हे नाही म्हटलं तर त्या ठिकाणी तांदूळ साम्य आहे. म्हणजे हे सगळं तुमच्या शरीराला बल देणार आहे. त्याच्यामुळे याच्या मागे जरी आयुर्वेद शास्त्र असलं तरी तिथे एक युनानी शास्त्र आहे, पण युनानी शास्त्राच्या मागे मात्र एकच हेतू आहे, तो म्हणजे आरोग्य. तो पण आहे. त्यामुळे हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. खूपच. म्हणजे आपण असं म्हणतो की धर्म वेगवेगळे आहेत, जाती वेगवेगळे आहेत, पण शास्त्र एक असू शकतं आणि ते प्रूव्ह पण झालेलं आहे. किती छान. सो यापुढेही अशाच इंटरेस्टिंग गप्पा आपण सुरू ठेवणार आहोत, पण त्याआधी घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. बघत रहा आपलं नाशिक, आपला आवाज. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. आपलं नाशिक चॅनल तुम्ही बघता आहात. आयुर्वेदावर बोलू काही कार्यक्रम सुरू आहे. मी आहे रुचा आणि माझ्यासोबत आहे वैद्य विक्रांत जाधव सर. आणि आज आपण गप्पा मारतो आहे रमजान ईद, राखी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा या विषयांवर. आता तुम्ही म्हणत असाल की रुचा, मागच्या वेळा 16 संस्कार सुरू केले होते आणि मध्येच हे काय आलं? तर येस, 16 संस्कारांवर सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. त्यातला पहिला संस्कार आपला झाला होता आणि त्याच्यामध्येही डिटेल आपण गप्पा मारणार आहोत. पण काय सणवार मध्ये आले की मी स्वतःला थांबवू शकत नाही. काय सर, बरोबर ना? एकदम बरोबर. आणि सणवार म्हटले की आपल्याकडे खाद्यपदार्थांची उत्तम रेलचेल असते. जसं आता राखी पौर्णिमा आहे, नारळी पौर्णिमा आहे, तेव्हा नारळी भात केला जातो, खोबऱ्याच्या वड्या केल्या जातात. त्याचप्रमाणे ईद आहे तेव्हा शीर खुर्मा केला जातो. आणि सर, हे सगळ्या पदार्थांची नावं घेतल्यानंतर ना मला असे एक पदार्थ आठवतात की फालुद्याला पण महत्व आहे. शेवया, फालुदा ह्याला पण महत्व आहे. सो आयुर्वेदामध्ये याबद्दल काय सांगितलं? शेवयाचं तर चांगलंच आहे ना. आपल्याकडे शेवयांची खीर सांगितलेली आहे. आपल्याकडे शेवया वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले. तोच प्रकार फालुदामध्ये घेतलाय. फालुदा ज्या वेळेला केला जातो, फालुदाची मूळ कन्सेप्ट मात्र ही शक्ती देणारी आहे, तात्काळ शक्ती देणारी. ओके. तीच शेवयांची खिरीची. म्हणजे ज्या वेळेला आपण, ठीक आहे, शेवयांचा उपमा आत्ता आला, पण शेवयांची खीर ही मूळची. आपल्याकडे ज्या खिरीचे प्रकार आहेत, म्हणजे तांदूळ घेतली, गव्हाची खीर, हे वेगवेगळ्या अग्नी अनुसार केलेले. म्हणजे तुमच्या पोटाच्या अग्नी अनुसार तशीच शेवयांची खीर आहे. आणि इथे फालुदा आहे. म्हणजे ज्यावेळेला आता त्या फालुद्याला वेगवेगळे रंग दिले गेले, पण त्या फालुद्यामध्ये कसा तो त्रास नाही देणार याचा विचार त्या शास्त्रकारांनी करून ठेवलेला आहे. त्या शास्त्रकारांनी म्हणजे फालुद्यामध्ये जे लेयर्स असतात ते उगाच नाहीयेत. म्हणजे त्यावेळेला तुम्ही हलवता, हे शेवटी हलवता, आणि त्यावेळेला तो गोडी जी आहे ती खालून वरती आणता. गोडी म्हणजे मधला भाग हा गोड नसतो, त्याच्या खालचा भागच गोड आहे. म्हणजे मधल्या भागामध्ये जर फालुद्याचा विचार केला तर त्याच्यामध्ये वेलची आणि दालचिनीचा वापर सगळ्यात जास्त आहे, सगळ्यात. आणि तो वेलची आणि दालचिनी काय आहे, कारण तो त्या काळातला आहे. म्हणजे ज्या काळामध्ये तुम्हाला अग्नी पाहिजे असतो त्या काळातला, आणि म्हणूनच फालुद्याचा वापर
त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त केलाय की फालुदा. आणि फालुदा हे एक्सलंट ड्रिंक, म्हणजे वेलकम ड्रिंकच आहे तिकडचं, ऍक्च्युली वेलकम ड्रिंक. आणि त्याच्यामध्ये काही ठिकाणी म्हणजे जे युएई मध्ये तर उंटाचं दूध घेतलं जातं त्याच्यात. उंटाच्या दुधामध्ये प्रचंड गोडवा आहे, ते खूप चांगलं लागतं, म्हणजे ते तिथेच मिळतं पण आपल्याकडे मिळत नाही. म्हणजे त्या उंटाच्या दुधाचा जो फालुदा आहे तो केला जातो. आणि सगळ्यात महत्वाचं या सगळ्यांमध्ये शेवया, शेवयांचा गुणधर्म, म्हणजे मूळच्या शेवयांचा विचार करतोय आपण. मूळच्या म्हणजे आपण या बाकीच्या शेवयांचा विचार नाही करत आहे, जो मैद्याच्या वगैरे. म्हणजे मूळच्या शेवया आहेत ज्या आपल्याकडे पण आहेत. आणि आपल्याकडे पण श्रावणात ज्या वेळेला आपण उपास सोडतो त्यावेळेला शेवयांची खीर असतेच. तर त्यामुळे हा विचार साधर्म्य म्हणायचं काय आपल्याला, की सगळ्या विश्वामध्ये धर्मशास्त्राने आरोग्याचा विचार पहिला केलाय. आणि त्या अनुसार त्याने त्यांच्या सणवारांमध्ये त्याचा वापर आवर्जून करून ठेवलेला, की जो आपल्याला दिसतो. आता बघा ना, याच दिवसांमध्ये ज्यावेळेला कित्येक वेळेला तर ईद आणि गणपतीची चतुर्थी एकत्र येते. हा, आता आता ईद आणि रक्षाबंधन हे पण एकत्र येते. याच्यामध्ये जर आता आता तर पटकन समजेल आपल्याला, कारण दोघांच्याही आहारातला साधर्म्य आहे त्याला, ते समोर आलंच आहे. ते समोर आलंच म्हणजे आहे. आपल्याकडे जेवढं सण सणवार म्हणले की जेवढं खाद्यपदार्थांना मागणी असते किंवा उत्साह असतो त्या बाबतीत, तसंच उपवासाला पण महत्व आहे. मगाशी उपवासाच्या बाबतीत सुद्धा आपण गप्पा मारलेल्या आहेत. एकूणच काय तर आरोग्याचा विचार हा प्रत्येक धर्मामध्ये केलेला आहे, प्रत्येक शास्त्रामध्ये केलेला आहे. सर, बऱ्याच जण हे जिथे फालुदा विकला जातो किंवा हे रमजान ईदचे जे मस्त मस्त पदार्थ असतात तिथे ना ऊद वगैरे पण लावलेले असतात. सो हे असं ऊद वगैरे लावलेले असतात, सो त्याचा इफेक्ट काही पदार्थांवर होतो का? खूप ना. ऊद म्हणजे ऊद हा खरं तर प्रतिष्ठित मानला जातो. हा. म्हणजे ऊद हा एवढा चीप पण नाहीये. पण उदाने जी वातावरण शुद्धी होते. लक्षात घ्या, आपण पावसाळ्यात आहोत. आपण ज्या वेळेला तिथे असतो, ऊन असतं, त्यावेळेला वातावरणामध्ये बाहेर ऊन असलं तरी आतमध्ये कोंदटपणा असतो ऊन कव्हर करण्यासाठी. आणि आपल्याकडे पावसाळा असतो त्यावेळेला ऊद वातावरणाची शुद्धी मोठ्या प्रमाणात करते. साधं होतं, कोविडमध्ये उदाची किती विक्री झाली. ऊद ऊद लावणं आणि ओरिजिनल ऊद, खराखुरा ऊद आपल्याला त्यांच्याकडनं. आणि सुगंध, आपल्याकडे उदबत्ती लावण्याची किंवा आपल्याकडे गंध लावण्याची जी प्रथा आहे ती त्या सुगंधामुळेच आहे ना. धूप लावण्याची प्रथा सुगंधामुळे. धूप आला कुठून? फक्त धुपाची निर्मिती केली. तशीच यांनी ऊद जो आहे तो नैसर्गिक घेऊनच त्याला जाळून त्याचा धूर करून त्याच्यातून शुद्धी केलेली आहे. त्याच्यातून तुमच्या फुफ्फुसांना चांगला आहे ऊद. फुफ्फुसांना तुमची रक्तप्रसारण वाढवतं, फुफ्फुसांची शक्ती वाढवतं, श्वासनलिका विस्फारतं. हे सगळं उदाचं कार्य आहे. म्हणजे हे सगळं ऊद कोणी दिला? आता धर्मशास्त्रकारांनी दिला. ऊद कोणाचा आहे? तर आयुर्वेदाचा आहे, युनानीचा आहे, त्या शास्त्राचा आहे. त्यांनी तो दिला आणि त्याच्यातून त्यांनी केलं. किंबहुना तिथे खूप लोक ऊद आपल्या खिशात घेऊन ते फिरण्याची प्रथा आहे. कारण उदाचा सुगंध, ज्या वेळेला आपण सुगंध घेतो तेव्हा श्वासनलिका सुद्धा विस्फारतात. त्यामुळे ऊद, फालुदा म्हणजे बघा, हे सगळं जे आलं ते आरोग्याच्या दृष्टीनेच आलं. शास्त्र बदललं. आता कोणाचं शास्त्र अगोदर येतं हा विषय जाऊ द्या, पण शास्त्र बदललं तरी मूळ हेतू मात्र आरोग्य. क्या बात आहे. म्हणजे पाहिलं तुम्ही, विषय कोणता असो, प्रश्न कुठलाही असो, सरांकडे प्रत्येकाचं उत्तर असतंच असतं. म्हणजे मी अगदी शीरकुर्म्यावरनं गेले फालुद्यावरनं डायरेक्ट उदावर गेले, पण त्याच्याकडेही आयुर्वेदावर उत्तर आहे. वेल सर, आता तुमच्याकडे उत्तर आहेत म्हटल्यानंतर प्रश्न तर असायलाच पाहिजे ना. सो प्रत्येक एपिसोड मध्ये आपण काही प्रश्न घेतोय जे प्रेक्षकांनी आपल्याला विचारलेले असतात. सो यंदाच्या एपिसोड मध्ये गफ्फार शेख यांनी आपल्याला एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारलेला आहे. तो म्हणजे असा की ईद सोडताना खजुराचा वापर केला जातो आणि बऱ्याचदा ड्रायफ्रुट्स पण वापरले जातात. सो आयुर्वेदामध्ये खजुराला किती महत्व आहे आणि ड्रायफ्रुट्सला पण? हा खूप खूप विचार करण्यासारखा आहे. कारण काय, ईद किंवा दिवसभरात जिथे उष्णता आहे हे सगळे आखाती देशातून आलेले. पण आखाती देशांमध्ये तुम्हाला हिरव्या खजुरापासून ते खजुराचे 19 प्रकार तुम्हाला मिळतात. 19 प्रकार. हे तिथे साहजिकच आहे. आपल्याकडे जसे कित्येकाचे द्राक्षाचे प्रकार आहेत तसे त्यांच्याकडे खजुराचे. आणि हे प्रकार उष्णतेत आलेले आहेत. म्हणजे त्यामुळे उष्णतेत जी झाडं येतात त्या ठिकाणी त्या देशाचं आरोग्य किंवा त्या देशाला बळकट करण्यासाठीच येतात. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही विचार करता खजुराचा, त्याच्या बदामाचा, त्याच्यानंतर काया मनुकाचा, अक्रोडाचा, त्यानंतर जर्दाळूचा, हे सगळे प्रकार तुम्हाला आता ज्या वेळेला आपण सोडतो त्यावेळेला पोट रिकामं असतं. त्यावेळेला रक्तभिसरण वाढवायला पाहिजे, लवकर पचायला पाहिजे, तात्काळ शक्ती द्यायला पाहिजे.
म्हणजे आपल्याकडे तात्काळ शक्ती आणखी काही वेगळ्या आपण त्या पुढच्या एपिसोडमध्ये बोलू की आपल्याकडे सुद्धा धर्मशास्त्रकारांनी तात्काळ शक्ती देण्यासाठी काय काय केलंय. ते हे तात्काळ, तर त्यामुळे खजूर आणि तूप टाकून खातात ते. खजूर आणि तूप हा घ्यायचं, काळे मनुके चावायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जशी तुमची भूक वाढेल, आणि खजूर खाल्ल्यानंतर अग्नी पण प्रदीप्त होतो, रक्तविसारण पण वाढतं, रक्तवृद्धी करणार आहे, पटकन पचणार आहे खजूर. दुसरी गोष्ट चावलं जाणार आहे. म्हणजे सगळ्या गुणांमध्ये जर तुम्ही बालकांपासून ते वृद्धांपर्यंत बघितलं सगळीकडे ते चांगलं चावलं जातं आणि याच्यातून मग तुम्हाला मिळतं, म्हणून त्याचा वापर केलाय. तुम्ही बघा कित्येक ठिकाणी आपण जे ड्रायफ्रूट ठेवतो, आपल्याकडे पण प्रथा आहे ड्रायफ्रूट ठेवणं. हे कशासाठी, बाहेरून आलेला आहे माणूस, तर तात्काळ तू काहीतरी 2 खा की जेणेकरून तुला बल मिळेल. तर याच्यासाठी ते त्याला आपण सुकामेवा आपल्या शब्दात बोलू तर तो प्रकार आहे. त्यामुळे ही त्यांची USP म्हणू असं आहे. म्हणजे हिरव्या खजुरापासून ते लाल खजुरापर्यंत, म्हणजे छोटे खजूर वगैरे वगैरे. आणि त्यांच्याकडे हे पण सांगावं वाटतं की साखरेचं प्रमाण आखाती देशांमध्ये खूप कमी आहे, साखरेच्या व्याधींचं. म्हणजे हे पण सांगू इच्छितो. म्हणजे त्याचा असं मी नाही म्हणत आहे, तो डाटा सांगतो असं. त्यामुळे आता तर आपली साखरच कमी झाली, कारण की इतकी महाग झाली आहे. त्यामुळे आय थिंक सगळीकडनं साखर गायबच झाली. तर इथे आधीच झालेली. त्यामुळे त्यामुळे खजुराचा वापर जर का, आता बघा तुम्ही आखाती देशांमध्ये आणखी एक सांगतो, या खजुराबरोबर ब्लॅक कॉफी घेण्याची पद्धत आहे. खजूर आणि ब्लॅक कॉफी. म्हणजे तुम्ही जर कुवेत एअरलाइन्स किंवा गेला तर वेलकम ड्रिंक म्हणून ते काही देत नाही. जसं एअर इंडिया आज ताक देतं, तसंच त्यांनी वेलकम ड्रिंक मध्ये त्यांचे खजूर आणि ब्लॅक कॉफी. पण त्या ब्लॅक कॉफीचं प्रमाण मात्र एवढंच आहे, म्हणजे ते 100 ml वगैरे असं, पण ब्लॅक कॉफी, आणि ते उत्तेजना देणार आहे. लक्षात घ्या, तुमच्या नर्वस सिस्टीमला, तुमच्या वातनाड्यांना उत्तेजना देणारं म्हणजे ब्लॅक कॉफी आहे. उत्तेजन देणारे इतक्या गोष्टी आहेत ना, तरी आपण दुसऱ्या गोष्टींकडे का वळतो काय माहिती. एनिवे, मी आता दुसरी विषयाकडे वळते. तुम्हाला पण जर का असेच बरेच प्रश्न पडत असतील ना, की बरेच प्रश्न आहेत, त्याच्यावर आयुर्वेदाने काय उत्तर दिलं पाहिजे, सरांनी काय उत्तर दिलं पाहिजे, तर तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत बिनधास्त पाठवा. सर त्याचं उत्तर नक्कीच देतील. आणि ते प्रश्न कुठे पाठवायचे, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता किंवा ईमेलही करू शकतात. सो असेच काही इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आम्ही पुढेही तुमच्या भेटीला येणार आहोत, कारण की आज तर आपण ईद, रमजान ईद याच्यावर वगैरे बोललेलो आहोत, पण लवकरच राखी पौर्णिमा येते आणि 16 संस्कार आपला विषय तर सुरूच आहे. सो या गप्पा आपण कंटिन्यू करणार आहोत, पण आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपल्या नाशिक या चॅनलवरती तुमचा आवडता शो आयुर्वेदावर बोलू काही. धन्यवाद.